धुळे यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं आहे. 5,000 रुपयाचं आपल्याला पारितोषिक आहे ते घेऊन जायचं आहे. Thank you so much. रिया 11 संघाचे कॅप्टन चला यायचे आपल्याला विनंती असेल. 5,000 रुपयाचं कॅश प्राइस त्यांना आहे. चला आपण यायचे लवकरात लवकर या. चला कोणी पण या, टीम साठी आहे, एकट्या कोणाला मिळणार नाहीये. चला भारत यायचं. खोलोडप्प्याचा बॉल जरूर होता, व्हाईट बॉल. अवांतरची धाव टीमच्या टोटल मध्ये 8 आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 4 या आकड्यावरती. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे विवेक, दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र यावेळेस वन्स अगेन आपण पाहू शकतो मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न झालेला आहे. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. व्हाईट 2 व्हाईट डॉट अशा प्रकारे आपण पाहू शकतो या षटकाची रचना पाहायला मिळते. मिड विकेटच्या दिशेला रनआउटची संधी होती, सिंगल झाली आहे कंप्लीट. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 5 पाहायला मिळतील. या षटकाचा विचार केला 3 चेंडूंचा खेळ झाला आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली लढाई होईल यात मात्र शंका नाहीये. दोन्ही संघांचा विचार केला तर फार मी म्हणेल कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एक संघ जो जिमित 11 आहे तो टेबल टॉपर होता आणि या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 5 या आकड्यावरती. पहिला चेंडू व्हाईट, त्यानंतर 2, त्यानंतर व्हाईट, त्यानंतर डॉट, त्यानंतर आलेली सिंगल, त्यानंतर वन्स अगेन आलेली डॉट बॉल. टीमची टोटल धावफलकावरती स्थिर आणि स्थगित. यावेळेस फटका सुंदर व्ही शेप मध्ये उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर असतील, सिंगल झाली. आड वरूनच्या माध्यमातून फिल्डिंग ला जवाब पाहायला मिळेल. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 6 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो या षटकामधील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो जो मात्र 6 धावा, 6 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. यावेळेस कट केलाय, सुंदर स्ट्रोक आणि बॉल निघून चाललाय. पॉइंटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर विशालच्या बॅट मधून आलेला हा दमदार स्ट्रोक. संध्याकाळच्या सत्रामध्ये तडपदार चौकार. खेळायला चाललोय. चला मॅचच्या दिशेला वन्स अगेन आपण वळूया. थोडंसं स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. दोन्ही संघ पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 10. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. चला स्पीडअप करायचं. एकूण ही मॅच धरून आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत. 5:30 वाजलेत आणि बघा हा पहिला चेंडू पडायच्या अगोदर दुसऱ्या षटकाचा गौरांश 11 संघाचे 12th मॅन उपस्थित झाले नाही तर 2 धावांची पेनल्टी असेल, याची नोंद करून घ्या. चला गोलंदाजी करायला घ्यायची आहे लवकरात लवकर.
खोलडप्याचा बॉल जरूर होता मैदानावरती. थर्ड मॅन मध्ये कॅच झाली आहे कंप्लीट. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. फलंदाज विवेक गायकवाडची खेळी होत असताना समाप्त. या मॅचची गोल्डन विकेट विवेक गायकवाड. बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज सर्वेश. पाहूया सर्वेश कशा प्रकारे कामगिरी करतील. डीजे मास्टर थोडंसं व्हॉल्यूम द्यायचं आहे. डीजे मास्टर व्हॉल्यूम द्या थोडंसं. हॅलो चेक हॅलो चेक. थँक्यू. सुरेश धुळे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. सुरेश धुळेला 500 रुपयाची कॅच कंप्लीट केली. या कॅचसाठी सूरजला 500 रुपयाचं कॅश प्राईज. गोलंदाज तयार या दुसऱ्या षटकामध्ये. वरून आपल्याला पाहायला मिळेल सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती या मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती अगदी आपण पाहू शकतो ते सर्राट चेंडू पाहायला मिळाला ज्यावर ते फलंदाज संपूर्णपणाने बीट झाले. फलंदाज सर्वेश आपल्याला पाहायला मिळतील जे मैदानावरती तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत. त्यांच्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. पाहूया जिम्मेदारीला सार्थ अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून होईल का. यावेळेस फटका सुंदर आहे पॉईंटच्या दिशेनं. आपण पाहू शकतो बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल घेतलेली सिंगल आणि सिंगल धावेच्या साथीने धावफलकावरती धावा 11 पाहायला मिळतील. सातत्याने जर विचार केला तर प्रत्येक मॅच आपण पाहू शकतो डिफेन्स करणारा संघ वर्चस्व गाजवतोय आणि चेजिंग करत असताना किती जरी छोटी धावसंख्या असली तरी आपल्याला पाहायला मिळते जी मात्र चेज होत नाही आहे. त्यामुळे जो संघ टॉस जिंकेल त्यांचा डिसिजन आपल्याला पहिल्या मॅचेसपासून पाहायला मिळत होता. फिल्डिंग ते आता बॅटिंगमध्ये परिवर्तित झालं आहे. मैदानावरती डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. भारतीय वेळेनुसार 5:25 अवधी झाला आहे. अजून आपल्याला ही मॅच धरून 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत. सो वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. वरून आपल्याला पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतात. सुंदर अशी गोलंदाजी ऑफस्टम्पच्या बाहेर आपण पाहू शकतो. लेंथवरती बॉल पडतोय. हिट केल्यानंतर चेंडू राईज होतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा 11. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज देखील तयार. गोलंदाजी ट्रॅकवर वन्स अगेन आपण पाहू शकतो. वरून यावेळेस मिसटाइम स्ट्रोक जरूर आहे मैदानावरती. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून यष्टीरक्षण फार चांगलं. पप्पू धुळे होते एस्टनच्या मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. सिंगल झाली कंप्लीट. अशा रीतीने सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाचा वाजवी केस समाप्त झाला आणि धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळतील 12. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी गोलंदाज वरूनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आशा आधार फाउंडेशन आणि त्यांच्या समवेत प्रज्ञेश 11 दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. आशा आधार फाउंडेशन संघाचे कॅप्टन तसेच प्रज्ञेश 11 संघाचे कॅप्टन चला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. अजून आपल्याला 4 सामने कव्हर करायचे आहेत. सो विदिन टाइम लिमिट यू हॅव टू बी अवेअर फॉर द टॉस. नाणेफेकीचा कौल करायसाठी उपस्थित राहायची विनंती असेल. एकूण 4 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. अजून देखील डेकोरेटरला विनंती आहे. मंडप डेकोरेटरला लाईट बंद करायचे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हिट द डेक गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स अनपेक्षित टेक ऑफ मैदानावरती घेतला जातो आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. मात्र त्यानंतर सुंदर असं कमबॅक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं वरूनच्या माध्यमातून. त्यानंतर खूप सुंदर अशी कामगिरी गोलंदाज मार्फत वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड इनिंगवर दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज बाबूच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी बाबू यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. आता 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
लेस दॅन रन बॉल इक्वेशन वरती खेळत असताना गौरांश 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक क्वेश्चन त्यांच्याकडे असं आहे की डेफिनेटली जर मॅच हरले तर पुढील मॅच मध्ये देखील त्यांना संधी मिळेल आणि अगदी आपण पाहू शकतो तो एक प्लस पॉइंट असेल त्यांच्यासाठी देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. वन्स अगेन लेग बायची एक धावा टीमच्या टोटलमध्ये आणि धावा फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोचतील बघता बघता 13 या आकड्यावरती. लेग बायची एक धावा 2 चेंडू जे मात्र संघर्ष पाहायला मिळालं. तिसऱ्या चेंडूवरती तो संघर्ष तुटणार नाही मी म्हणाल, मात्र संघर्ष करत असताना थोडासा शुटकेचा निश्वास घेतला असेल. मैदानावरती जर पाहायला गेलं तर आपण पाहू शकतो लेग बायची एकदा वाट झाली आहे टीमच्या टोटलमध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर. स्कूप करायचा प्रयत्न जरूर होता मात्र वाईट बॉल. आपण तरची धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 14 पाहायला मिळेल. 2 चेंडू 2 डॉट आले, त्यानंतर लेग बायची एक धाव आली, त्यानंतर गोलंदाज मार्फत दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अवंतरची धाव टीमच्या टोटलमध्ये 8 आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली 14 14 ऑन द बोर्ड. यावेळेस फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सर्वेशची खेळी होत असताना समाप. संघाला बसलेला झटका क्रमांक मैदानावरती दुसरा. फलंदाज सर्वेश. बॅक टू दी पवेलियन. धुळे साहेबांची उपस्थिती संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सरांचं करूया या संध्याकाळच्या सत्रामध्ये जोवेली प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. या षटकामधील आपण पाहू शकतो 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील चेतन राणे. पाहूया चेतन राणे विजयाचे गाणे गाऊ शकतील का. चेतन राणे आपल्याला पाहायला मिळतील 4थ्या क्रमांकावरती. पाहूया सेकंड डाऊन कशा प्रकारे कामगिरी करतील, कारण डेफिनेटली संघ अडचणीमध्ये आहे. मात्र अशा वेळी शून्यामधून स्ट्रगल करून तुम्हाला 0 से हिरो हा सफर तय करायचा. स्ट्रगल करून गुगल पर्यंत पोहोचायचं आहे. खोडप्पाचा बॉल जरूर पाहायला मिळाला चेतन राणेसाठी. फक्त मिड विकेटच्या दिशेला फ्लिक ऑफ द रिस्ट आपण पाहू शकतो. सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती. 16 धावा धावफलकावरती. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्पीडअप करायचा, वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. दोन्ही संघ गौरांश 11 आणि विनंती असेल ती म्हणजेच खोडप्याचा बॉल जरूर होता. फॉलो थ्रू मध्ये जज करायचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल. मैदानावरती फलंदाज झालेत बाद. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. 18 चेंडू 18 धावेंचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. ते म्हणजेच गौरांश 11 संघाच्या माध्यमातून जिमित 11 या संघासाठी. आशा आदर फाउंडेशन तसेच प्रज्ञेश 11 दोन्हीही संघांचे कॅप्टन जर उपस्थित राहिले नाही तर 2 षटकांचा सामना खेळवला जाईल आणि उपस्थित राहिले तरी देखील 2 षटकांचा असेल, कारण वेळेअभावी आपल्याला निर्णय घेण्यात आलेला आहे हा. कारण अजून आपण जर पाहायला गेलं ही मॅच धरून आपल्याला 4 सामने कव्हर करायचे आहेत. सूर्य कोणासाठी थांबत नाही, वेळ कोणासाठी थांबत नाही. सो मॅनेजमेंट कमिटी व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचते की पुढील सर्व सामने हे 2 षटकांचे असतील. चला बॅटर लवकरात लवकर आपण मैदानावरती बॅटिंगसाठी पाठवायचं. आपल्या बॅट्समनला चेंडू चॉईस करायचं आणि एका गोष्टीची नोंद करून घ्यायची. आता टॉस केला जाईल ना तिथेच आपण चेंडू चॉईसला देऊ दादा, म्हणजे तो वेळ कमी होईल. दे 18 चेंडू आणि 18 धावींची गरज मैदानावरती असेल. विजयाचं समीकरण ते म्हणजे जिमित 11 संघासाठी. चला बॅटर लवकरात लवकर मैदानावरती उपस्थित राहायचं आहे.
ही रिक्वेस्ट असेल मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे मित्रांनो, प्लीज ही रिक्वेस्ट आहे तुमच्यासाठी देखील. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. जिमीत 11 विपक्ष गौरांश 11 अशी मॅच आणि पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ती म्हणजे आशाधार फाउंडेशन आणि तो संघ फाईट करेल प्रदेश 11 या संघासोबत. दोन्ही संघांचे कॅप्टन कर्णधार सेनापती चला टॉससाठी या आणि बॅटर चला मैदानावरती लवकरात लवकर जायचंय. वेळ वाचवणं फार गरजेचं राहील दोन्ही संघ. आजचा रेकॉर्ड आहे की मित्रांनो, जरी 18 चेंडूमध्ये 18 धावा बनवायच्या असल्या तरी देखील डिफेन्स करणारा संघ मैदानावरती वर्चस्व गाजवतोय. मितेशी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. दोन्ही संघांचे कॅप्टन आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. मितेशी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आपण पाहू शकतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आमचे गोल्डमॅन, बदलापूरचे गोल्डमॅन, आणि त्यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. आशाधार फाउंडेशन संघाने टॉस जिंकला. सामना 2 षटकांचा डिसिजन काय असेल, पेंडिंग आहे. येस, 1 षटक होण्याच्या अगोदर आपल्याला डिसिजन कळवायचा आहे आणि 2 षटकांचा सामना असेल. येस, बॅटिंगचा निर्णय, कारण डिफेन्स करत असताना समोरचा संघ डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळतो वर्चस्व गाजवतोय प्रत्येक मॅच मध्ये. खोडप्याचा बॉल जरूर होता मैदानावरती. सिंगल 1 सेकंड झाली 8. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 2 पाहायला मिळतील. 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र पहिलं मार्गस्थ आहे. या षटकामध्ये कमीत कमी धावा बनवायचा समोर द्यायचा प्रयत्न केला जाईल. जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न जो मात्र केला जाईल. यावेळेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू बॉडीला स्पर्श झाला, थोडंसं डायव्हर्ट झालं जिथे फाईन लेग मध्ये फिल्डर होते. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. फटका सुंदर मिडविकेटच्या दिशेला. रनआउटची संधी असेल मैदानावरती आणि इथे आपण पाहू शकतो थोडासा आपल्याला पाहायला मिळतो लेझी फिल्डिंग, अन्यथा रनआउट देखील होऊ शकले असते. फलंदाज मात्र सिंगल झाली 8. महेंद्रजी धुळे, आपण जिथे कुठे असेल आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. महेंद्रजी धुळे, आपण जिथे कुठे असेल आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. चला महेंद्र धुळे, आपल्याला विनंती आहे आपण जिथे कुठे असेल आपण त्वरित यायचं आहे. मैदानावरती आपण पाहू शकतो पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 3 धावा. आता समीकरण 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. आम्ही अगदी पहिल्यापासून म्हणतोय की या मॅच मध्ये 18 धावा जरी असल्या तरी देखील डिफेन्स करत असताना कुठेतरी दमछाक होईल, कारण सकाळच्या सत्रामध्ये जो संघ बॅटिंग करतोय पहिल्यांदा तो संघ जिंकतोय आणि चेजिंग करताना एकही संघाने बाजी मारली नाहीये. मग तो मापक समीकरण जरी असेल आणि अगदी तेच आपल्याला पाहायला मिळाला. या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या गोलंदाज विवेकने. आता समीकरण 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. चला थोडस स्पीडअप करायचंय. वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. टाइम इज मनी अँड मनी इज इम्पॉर्टंट. वेळ देखील तितकंच महत्वाचं आहे. बॉलिंग मार्क वरती बॉलर गणेश तयार. यावेळेस आपण पाहू शकतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चांगल्या प्रकारे चेंडू सोबत पुश केलाय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो चांगला. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून सिंगल झाली 8. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा 4. सुभाषजी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. श्रीधरजी धुळे साहेबांचं प्रत्येक संघ मालकाचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. जोवेली प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. जोवेली प्रीमियर लीग आणि त्या जोवेली प्रीमियर लीग मध्ये सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतो
संघ आणि या संघांना ज्या व्यक्तिमत्वाने पुरस्कृत केलं आहे अशा संघ मालकांचा आम्ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. श्रीधरजी धुळे साहेब जे बदलापूर क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे अध्यक्ष आहेत, साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. सुरेश बुवा इरवाणी यांच्या शुभ हस्ते आपण चेतनजी धुळे साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. जिमित 11 संघाचे ते पुरस्कर्ते आहेत आणि शुभ सन्मान केला जाईल. मान्यवरांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती केलं जातोय. खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलंय आणि ज्यांच्या माध्यमातून जिमित 11 हा संघ पुरस्कृत करण्यात येतोय असे आमचे चेतन सर आणि त्यांचा आम्ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. मैदानावरती फटका लाजवाब पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या दिशेला फिंगर आपण पाहू शकतो. रोल केले गेले होते ते पाहिलं आणि त्यानंतर मैदानावरती ऑफस्टंपच्या बाहेर सफल होऊन अगदी सुंदर असा फटका पाहायला मिळाला. बॅट्समनच्या माध्यमातून 2 धावा एक्झिक्यूट करण्यात आल्या. 2 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा 12 आपल्याला पाहायला मिळतील. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. फुलटॉस बॉल ऑन साइडला फटका सुंदर पाहायला मिळतोय. सिंगल झाली 8. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रनआउटची संधी असेल. इथे झालेली मिस्टेक आणि 2 धाव्यांची या चेंडूवरती मोहर. प्रज्ञेश 11चे पॅकर आणि मंडप डेकोरेटर अर्थातच रोशनजी धुळे सर यांचा आम्ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती असेल रोशन सरांना आपण आपला शुभ सन्मान जो मात्र स्वीकारायला व्यासपीठावरती यायचा आहे. कोरडप्पाचा बॉल जरूर होता. मैदानावरती आपण पाहू शकतो डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 14 विजयाचं समीकरण. 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. रोशन किशोर धुळे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. रोशन किशोर धुळे आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील शुभ सन्मान करण्यात येईल. चला स्पीडअप करायचं. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. यानंतर आपल्याला 3 सामने अजून कव्हर करायचे आहेत. ही मॅच धरून आपल्याला 4 सामने कव्हर करायचे आहेत. सो विदिन टाइम लिमिट वी हॅव टू कम्प्लीट अ मॅचेस. जे सामने आहेत ते वेळेअभावी आपल्याला कंप्लीट करणं फार बंधनकारक आहे. 6 चेंडू 4 धावांची गरज. विजयाचं समीकरण असेल ते मात्र जिमित 11 या संघासाठी गौरांश 11 या संघा विपक्ष खेळत असताना सर्वेश आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. पाहूया सर्वेशच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. यावेळेस फक्त दिशा दाखवली. फुलटॉस बॉलला फक्त आणि फक्त कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळालो. ऑफ साईड एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल घेतलेली सिंगल. 5 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण आपण पाहू शकतो मैदानावरती. ते म्हणजेच जिमित 11 संघाला. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. बॅकवर्ड स्क्वेलेग शॉट. स्क्वेलेग मध्ये फिल्डर होते. सिंगल झाली 8. समीकरण 4 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. जर ही मॅच आणि या मॅचमध्ये चेस कंप्लीट झाली तर मात्र मी म्हणेल आजच्या दिवसामधली पहिली चेस कंप्लीट होईल आणि खुश तर खूप असतील जिमित 11 संघ. कारण रेकॉर्ड जो असतो तो मोडायसाठी असतो आणि आजचा रेकॉर्ड आहे. जो संघ पहिल्यांदा बॅटिंग करतोय तो संघ वर्चस्व गाजवतोय प्रत्येक मॅचमध्ये. यावेळेस इथे आपल्याला पाहायला मिळतोय सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानावरती आणि बघता बघता आपण पाहू शकतो 2 धावा झाल्यात कंप्लीट. सामना झालाय फिनिश आणि मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला मिळाला आहे तो म्हणजेच जिमित 11. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम जिमित 11. हार्ड लक टफ लक. अजून एक चान्स असेल तो म्हणजेच गौरांश 11 या संघाला. चला पुढील मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल आशा आधार फाउंडेशन आणि प्रज्ञेश 11 दोन्ही संघ. चला मॅच साठी आपण रेडी राहायचं. सामना 2 षटकांचा असेल याची आपण नोंद करून घ्यायची आहे.